टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। नांदेड जिल्ह्यात झालेल्या वादळी वारा व मुसळधार पावसाने केळी पिकाचं मोठं नुकसान झालंय। अक्षरशः केळी जे आहे ते जमीनदोस्त झाले चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण सकाळी सुद्धा टीव्हीच्या माध्यमातून ही व्यथा शेतकऱ्यांची दाखवली होती। आणि आता जे आहे ते काँग्रेसचे नांदेड लोकसभेचे खासदार रवींद्र चव्हाण, ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख भवन बारसे, त्याचबरोबर काँग्रेसचे नेते तिरुपती पाटील कोंडेकर यांच्यासह अनेक नेते जे आहेत ते या ठिकाणी पाहणी करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी सुद्धा आहेत। आपल्यासोबत खासदार रवींद्र चव्हाण आहेत। काय सांगाल, शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय, पूर्ण केळी जी आहे ती भुईसपाट झाली, तुम्ही पाहणी केली। काल जे मोठ्या प्रमाणात वादळी वारं आणि पावसाच्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं अर्धापूर मुदखेड भागातला जो मोठ्या प्रमाणात जो केळी उत्पादक शेतकरी आहे तो हवालदिल झालेला आहे। कारण आपण इथं बघू शकता की मोठ्या प्रमाणात केळीच्या बागा ह्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत आणि केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्यामुळं शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे। इथं बरे शासनाचे महसूलचे अधिकारी उपस्थित आहेत। त्यांनाही मी सूचना दिल्या की आपण केळी पिकांची सरसकट या ठिकाणी सर्वे करावं आणि त्यांना शासनाच्या वतीने लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याचं आदेशित करावं। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या भागामध्ये शासनाने सांगितलेलं आहे की ऑटोमॅटिक वेदर स्टेशन त्या भागामध्ये असलं पाहिजे, जेणेकरून त्या शेतकऱ्यांना त्या परिस्थितीची जाणीव व्हावी। म्हणजे काय ऊन वारं किती प्रमाणात येणार आहे, काय नुकसान होणार आहे, जेणेकरून आमचा शेतकरी सतर्क राहू शकतो। पण ऑटोमॅटिक वेदर स्टेशन कार्यान्वित नसल्यामुळं बरंचसं नुकसान शेतकऱ्यांचं वारंवार होताना दिसत आहे। आणि ऑटोमॅटिक वेदर स्टेशनमध्ये जेव्हा ही इंटेन्सिटी मोजल्या जाते, वारं किती किलोमीटर पर आवर आहे, त्याच्यावरच बऱ्याचशा प्रमाणात विमा कंपन्यासुद्धा विमा देतात। त्याच्यामुळं आमच्या शेतकऱ्यांना विमासुद्धा बरेच वेळेवर मिळत नाही। आता जिथं माझ्या बाजूला शेतकरी आहेत त्यांचं जवळपास 90% नुकसान झालेलं आहे, पण गेल्या वेळेस विमा कंपनीने त्यांना 20% नुकसान भरपाई दिलेली आहे। त्याच्यामुळं इथले जे अधिकारी आहेत त्यांनी सरसकट सर्वे करावं आणि लवकर अहवाल त्यांना शासनाकडे पाठवावा। खरं तर ह्या सगळ्या विमा कंपन्या सरकारच्या नियंत्रणाखाली आहेत, असं असताना सुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही। कोण आश्रय देते विमा कंपन्यांना? खरं तर विमा कंपन्या म्हणजे कशासाठी मोठ्या प्रमाणात सरकार त्यांना पाठबळ देते माहीत नाही। शेतकऱ्यांचं जेव्हा नुकसान होते तेव्हा विमा कंपन्याला बऱ्याचशा अंशी विमा कंपन्याकडे पहिलं पैसे जमा होतात आणि विमा कंपन्या शेतकऱ्यांना ते पैसे द्यायला 2-2, 3-3 महिने वेळ लावतात। तर मी आपल्या माध्यमातून सरकारकडे मागणीही करणार आहे की जे काही शेतकऱ्यांचं नुकसान होते ते नुकसान त्या विमा कंपन्याच्या खात्यावर जमा न करता विमा कंपन्याचा अहवाल घेऊन DBTद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ते जर पैसे आले तर शेतकऱ्यांना वेळेवर त्या ठिकाणी पैसे मिळतील। आपण बघितलं तर नांदेडच्या अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यात प्रामुख्याने केळी पाहायला मिळते, पण ज्या पद्धतीने नुकसान झाले हे सर्वाधिक नुकसान मानलं जाते। या संदर्भात आपण सभागृहात काय आवाज उठवणार आहात? निश्चितच येणाऱ्या जुलैमध्ये संसदीय अधिवेशन आहे, त्यामध्ये मी याबाबत मागे मी बारडला जेव्हा एक बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये आणि मागच्या 1.5 महिन्यापूर्वी एक दिशा बैठक घेतली कमिटीची, त्याच्यामध्ये मी मागणी केलेली आहे की अर्धापूर आणि बारड भागामध्ये केळीचं एक क्लस्टर त्या ठिकाणी तयार झालं पाहिजे, जेणेकरून इथला जो आमचा शेतकरी म्हणजे केळी उत्पादक शेतकरी आहे त्याला मोठ्या प्रमाणात ते केळीचं प्रोडक्शन करण्यासंदर्भात त्याच्यामध्ये एक्सपोर्ट करण्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात वाव मिळेल। येणाऱ्या अधिवेशनामध्ये निश्चितच केळीचं क्लस्टर, त्याचबरोबर अशा घटना वारंवार होऊ नये आणि आमच्या शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी निश्चितच येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी आवाज उठवणार। आपल्यासोबत शेतकरी ज्यांनी खासदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे व्यथा मांडली, सोबत पावत्यात कशाचे पावत्यात, काय नुकसान झाले? माझी जवळपास 3000 केळी आहे, तर त्याची मी समधी आता वाऱ्याच्या यानं पुरी सपाट झालेली आहे। मी सकाळी कॉल केलता या नंबरवर, तर मी त्याला म्हणलं बा माझी नुकसान झाली, तुम्ही येऊन चौकशी करा, ते काय म्हणतात ते आपला थोडं समजा पंचनामा करा, सर्वे करा। तर ते म्हणले बघूत म्हणले, आणि गेलसाली मी असाच कॉल केलता तर मला 20% फक्त दिलं त्यानं, आणि बाकीचं मग त्याचं कोणा खाल्लं काय खाल्लं त्यालाच माहीत आहे। तर मी या बारला सरला बोललो आमचे, तर ते बघूत म्हणले अशी नुकसान झालेली आहे माझी, बाकी काय नाही। पण मला तेवढे पैसे आले नाही। सरनं बोलले स्वतः। तर आणि हे सकाळी मला 2100 भाव म्हणले, तर मला आज 1200 ते 1300 भाव देतो म्हणले याला। ते बी उभे झाडं काढले त्यानं, आडवं पडलेलं एकही झाड काढले नाही।
सर मी यायला विनंती हात जोडून म्हणजे विनंती माझी, सर नाही बोलले तर मला होईल तेवढं, मला काही नाही म्हणजे जेवढं याच्यावर आहे तेवढं जरी दिलं तरी मी हे आहे समजा समाधान आहे, मला काय तेवढं बोलता येत नाही. निश्चित आपण बघतो हे शेतकरी होते, यांनी पीक विमा कंपनी सुद्धा कॉल केला होता, मात्र वेळ भेटल्यानंतर तुमचा पंचनामा करू अशी प्रतिक्रिया पीक विमा कंपनी दिल्याचं त्यांनी आपल्याला सांगितले. आणि खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासमोर सुद्धा त्यांनी हात जोडत आम्हाला नुकसान भरपाई मिळावी अशी माफक अपेक्षा शेतकऱ्यांनी या ठिकाणी व्यक्त केली. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, आंबेगाव, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.